नमस्कार मित्रांनो, विदर्भाच्या खादाळमध्ये तुमचे स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया मटण। मटण बनवण्यासाठी मी इथे 1 किलो मटण घेतलेला आहे। ते मी चांगल्या पाण्याने धुवून घेणार आहे। व अशा प्रकारे मी हे मटण दोन पाण्याने धुवून घेणार आहे। व अशा प्रकारे मी हे मटण 2 पाण्याने धुवून घेतलेले आहे। व आता मी हे कुकरमध्ये टाकून घेणार आहे। मटण मध्ये टाकण्यासाठी मी इथे एक बारीक चिरलेला कांदा टाकत आहे। तो 1 चमच हळद टाकून घेणार आहे व 1 चमच मीठ व थोडंसं तेल टाकून घेणार आहे। मटण मध्ये टाकण्यासाठी मी इथे अर्धा गडू पाणी टाकून घेणार आहे, जेणेकरून अर्ध्या गडूमध्ये चांगल्या प्रकारे शिजून जातील। व कुकरच्या मी 2 मीडियम फ्लेमवर 2 शिट्ट्या काढून घेणार आहे। मी अशा प्रकारे खोबरं चिरून घेतलेलं आहे व मी त्यामध्ये थोडं तेल टाकून चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहे। अशा प्रकारे मी माझं खोबरं भाजून झालेलं आहे व मी हे एका ताटामध्ये काढून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आपलं खोबरं पूर्ण काढून झालेलं आहे। व आता एक कांदा चिरलेला होता मी अशा प्रकारे तो सुद्धा भाजून घेणार आहे। त्यामध्ये सुद्धा तेल टाकून घेणार आहे। व आता मी थोडे तांदूळ घेतलेले आहे आणि थोडं धणे घेतलेले आहे। हे दोन्ही सुद्धा मी एकाच वेळेस भाजून घेणार आहे। व हा मसाला मी 5 मिनिट थंड होऊ देणार आहे। त्याच्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। व हा मसाला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे। व मी सगळा मसाला एकत्रच काढून घेणार आहे। याच्यामुळे मी सगळं एकत्र करून घेणार आहे। सगळा मसाला मी एकत्र करून घेतलेला आहे व यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेणार आहे, जेणेकरून आपला पूर्ण मसाला बारीकपणे होऊन जाईल। व अशा प्रकारे मी बारीक मसाला करून घेतलेला आहे व मी हे एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे। तो मसाल्यासाठी मी इथे आणखी 3 टमाटर घेतलेले आहेत, ते सुद्धा अशा प्रकारे चिरून टाकून घेणार आहे। माझे टमाटर इथे 3 चिरून झालेले आहेत, ते सुद्धा मी आता मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। व इथे टोमॅटोची प्युरी काढून तयार झालेली आहे। चला तर आता आपण बनवूया मटणाची भाजी। इथे मटण बनवण्यासाठी 3 गुटले तेल टाकत आहे।
1 चम्मच मी इथे जिरं टाकून घेणार आहे. 3 ते 4 तेजपत्ते टाकून घेणार आहे. तो बारीक चिरलेला कांदा सुद्धा टाकून घेणार आहे. तुम्ही बघू शकता इथे आपला कांदा थोडा लाल होत चाललेला आहे. पण मिक्सर मधून बारीक केलेला मसाला तो सुद्धा मी टाकून घेणार आहे यामध्ये आणि हे सुद्धा मी चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे. इथे मी टोमॅटोची प्युरी सुद्धा टाकून घेणार आहे. ते सुद्धा एकत्र करून घेणार आहे. चार चम्मच इथे मी तिखट टाकून घेणार आहे. एक चम्मच हळद, 1 चम्मच मटन मसाला व 1 चम्मच मीठ टाकून घेणार आहे आणि हे चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे. मसाला शिजण्यासाठी थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे. मसाला शिजण्यासाठी मी इथे 5 मिनिट झाकून देणार आहे. झाकून 5 मिनिट झालेले आहे व तुम्ही बघू शकता आपला मसाला चांगल्या प्रकारे शिजलेला आहे आणि तेल सुद्धा सुटलेलं आहे. व आता मी मटणाच्या फोडी मसाल्यामध्ये टाकून घेणार आहे. अशा प्रकारे मी सर्व मटणाचे पीस टाकून घेतलेले आहे आणि हे मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे. जेणेकरून ह्याची टेस्ट खूप वेगळी येणार आहे आणि खायला पण चांगले लागणार आहे. व मी हे मसाल्यामध्ये 5 मिनिट शिजवून घेणार आहे व 2 मिनिट मी हे झाकून घेणार आहे. आपल्या मसाल्याला 2 मिनिट झालेले आहे. तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे मिक्स झालेला आहे. तर यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेणार आहे. ज्यामध्ये मी मटण शिजवलं होतं तेच पाणी टाकून घेणार आहे. मी मटणाचंच पाणी टाकलेलं आहे. कोणी साधं पाणी सुद्धा टाकते. मी मटणाचं पाणी यामुळे टाकलेलं आहे कारण या पाण्याने भाजीला चव खूप वेगळी येते, खायला पण छान लागते. व हे मटण मी 20 मिनिट झाकून शिजवून घेणार आहे. अशा प्रकारे मी झाकून घेणार आहे आणि 20 मिनिट शिजवून घेणार आहे. झाकून आपल्या भाजीला 20 मिनिट झालेले आहे. तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे कड सुद्धा आलेला आहे. व 1 चम्मच मी इथे गरम मसाला टाकून घेणार आहे आणि थोडीशी कस्तुरी मेथी टाकून घेणार आहे जेणेकरून चांगल्या प्रकारे स्वाद सुद्धा येईल आणि खायला सुद्धा चविष्ट लागणार आहे. भाजीची लास्ट स्टेप म्हणजे कोथिंबीर टाकायची, ते सुद्धा मी टाकून घेणार आहे आणि आता आपली ही भाजी तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपले हे मटण तयार झालेलं आहे. विदर्भाचा खादळ या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद. संडे स्पेशल ही मटण करी आहे आणि स्पेशली आईच्या हाताने बनलेली आहे.
तर तुम्ही पण या मटण करी खायला. धन्यवाद.